धनत्रयोदशीच्या निमित्ताने यावर्षी काहीतरी आरोग्यवर्धक अशी भेट आपण सगळ्यांना द्यावी असं मला वाटलं. म्हणूनच मग मी घरच्या बॅकयार्डमध्ये छोटी छोटी तुळशीची रोपं तयार केली आणि मग माझ्या मित्रमंडळींना आणि इकडच्या जवळच्या मंदिरात आम्ही ते तुलसीदान केलं. आणि बऱ्याच जणांकडनं अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली, अरे वा छान, तुळशीचं लग्नसुद्धा येतंय, बरं झालं तू तुळसच दिली. मागे एकदा पुण्यात एका प्लांट नर्सरी बाहेर दिवाळीच्या सुमारास वाचलेलं की आमच्याकडे तुलसी विवाह करता वधू मिळेल. पण खरंच तुळस आणून लगेच तिचं लग्न लावणे म्हणजे व्रत नाही. तुळशीला आपल्या अंगणात वर्षभर जोपासावी, तिची सेवा पोषण करून ती उपवर झाली, तिला मंजिरी लागल्या की मग शाळीग्रामासोबत तिचे लग्न लावण्याची रीत आहे. आपले शासन तर गेले काही दशकांपासूनच हा प्रचार करतोय की मुलगी वाचवा, मुलगी वाढवा, शिकवा आणि मगच तिला उजवा. पण या विचारांचा पुरस्कार आपला सनातन हिंदू धर्म अगदी पुराण काळापासून करतोय. पूर्वी मुलींची लग्न फार कोवळ्या वयात लावली जात असे. अजूनही काही प्रदेशांमध्ये अशा दुर्भाग्याला काही बिचाऱ्या मुलींना सामोरे जावं लागतं. सांसारिक जबाबदारी घेण्यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक दोन्हीरित्या मचॉर परिपक्व होणं महत्त्वाचं आहे. ती जेव्हा अशा निकषांवर खरी उतरेल तेव्हा तिच्यासाठी श्रीहरीसारखा लोभस, धार्मिक, साहसी, जीवनमूल्य जाणणारा जीवनसाथी पाहून तिचे कन्यादान करावे. तुलसीच्या माध्यमातून ही महत्त्वाची शिकवणच जनमानसात रुजवण्यासाठी या सणाचा थाट केलाय. तुळशीला घरच्या कन्येचा दर्जा प्राप्त आहे. ज्या दाम्पत्याला कन्यारत्न नसेल अशा पालकांनी तुळशीचे श्रीहरीसोबत लग्न लावून कन्यादानाचे पुण्य पदरी पाडून घ्यावं अशी मान्यता आहे.